नमस्कार. नमस्कार. जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयाच्या आमच्या या ब्रॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अ, आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत, जो सगळ्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. ओबेसिटी, ज्याला स्थौल्य असं मराठीमध्ये म्हणतात, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा तसं पाहायला गेलं तर खूप मोठा बर्निंग प्रॉब्लेम आहे हा. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये हा खूप मोठा इश्यू झालेला आहे. आणि तेव्हा या संदर्भामध्ये आपल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. तेव्हा या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद सबनीस आलेले आहेत. त्यांचा ओबेसिटी या विषयावरचा खूप अभ्यास आहे. हजारो पेशंट्स ओबेसिटी त्यांनी ट्रीट केलेले आहेत. तेव्हा त्यांची मतं आपण या विषयावर जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर श्रीराम सावरीकर, या जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने मी डॉक्टर सबनीसांचा इंटरव्ह्यू घेतो आहे. तर डॉक्टर सबनीस, आपण आत्ताच पाहिलं की ओबेसिटी हा खूप बर्निंग इश्यू आहे. पण या विषयासंदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशे गैरसमज अशा प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा असं करूया की ओव्हरवेट किंवा जास्त वजन असलेली व्यक्ती आणि ओबेज, ज्याला स्थौल्य असं म्हणतो आपण किंवा स्थूल असलेली व्यक्ती, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे की ओबेसिटी आणि ओव्हरवेट ह्यामध्ये काय फरक आहे. खरं सांगायचं म्हणजे जसा काळ पुढे पुढे चालतोय तसतसं स्थूलता या विषयाचे वैज्ञानिक मतं बदलत चालली आहेत. सुरुवातीला BMI एक पॅरामीटर होतं, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. आणि या BMIवरनं ठरवलं जायचं की व्यक्ती म्हणजे ओव्हरवेट आहे का ओबेज आहे. तर सर्वसाधारणपणे ज्याचा BMI 23 असतो किंवा 23च्या वर असतो त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो, आणि जो 27च्या वर असतो भारतीयांमध्ये त्याला आपण ओबेज म्हणतो. हे सर्वसाधारणपणे एक ठळक असं एक त्याच्यामधला डिफरन्स आपण सांगू शकतो. BMI म्हणाला, ते BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स म्हणजे हा बीएमआय काय म्हणजे प्रकार आहे? बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स आहे. हे उंची आणि तुमचं वजन ह्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला तयार करून हे उत्तर त्याचं काढलेलं आहे. आणि म्हणजे हाईट इन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय वेट. म्हणजे आता उंचीप्रमाणे वजन उंचीच्या असणं प्रमाणे आवश्यक वजन असणं असलं आवश्यक आहे. पाहिजे. हे जुनं मत झालं. ओके. पण आता जेव्हा आम्ही अगदी ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट्स घेतो, ॲडव्हान्स्ड पॅरामीटर्स लावतो, तर उंची आणि वजन तसा याचा फारसा संबंध नाही असं आता लक्षात आलेलं आहे. ओके. तर बरं. ह्याचं कारण असं आहे की आता साधारणपणे एशियन कंट्रीजमध्ये किंवा साऊथ एशियन कंट्रीजमध्ये, भारत, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड अशा देशांमध्ये सर्वसाधारणपणे टॉफी नावाचा एक प्रकार आता लक्षात आला आहे. टॉफी म्हणजे थिन आउटसाइड फॅट इनसाइड. म्हणजे तो व्यक्ती दिसायला तसा रोड दिसतो, पण तो स्थूल असतो. बरं. ओके. त्यामुळे वजन किंवा स्थूलता ही आता दिसण्यावर काही अवलंबून नाही, ती असण्यावर अवलंबून आहे. म्हणजे वजन जास्त असणं आणि स्थूल असणं हे ह्याच्यामध्ये सारखंच आहे का? हां, आता हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण स्थूल असणं म्हणजे स्थूल किंवा वजन जास्त असणं ही एक शरीराची अवस्था आहे. आता समजा आपण असं विचारात घेऊ की जे सुमो असतात, जे अगदी बलाढ्य 200, 250, 300 किलोचे लोक असतात, जे ते गेम्स खेळतात, WWF वगैरे. अशा लोकांमध्ये चरबीचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यांच्या शरीरावर, त्यांच्या पेशींवर सूज, ज्याला आम्ही इन्फ्लेमेशन म्हणतो, ते खूप कमी असतं. त्यांचा इन्सुलिन त्यांचं अगदी योग्य प्रमाणात असतं. तर हे जे काही स्थूलतेचे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यामध्ये हे अगदी योग्य असतात. त्यामुळे त्यांना आम्ही हेल्दी ओबेज म्हणजे अगदी आरोग्यकारक स्थूलता आम्ही ज्याला म्हणतो. पण बरेच लोक असे असतात की जे अगदी कृश असतात, पण त्यांच्या अवयवांच्या आसपास चरबी असते, अवयवांच्या मध्ये चरबी असते. अशा लोकांना आम्ही कृशस्थूल म्हणतो. म्हणजे थोडक्यात वजनापेक्षा सुद्धा चरबी किंवा फॅटवर डिपेंडंट आणि आहे त्या स्थूलता. फॅटची क्वालिटी आणि त्या ओके. फॅटची क्वालिटी आणि एकंदरीत ती कुठं आणि कशी जमा झालेली आहे ह्याच्यावर खरं तर स्थूलता डिपेंड करते. त्यामुळं मला असं वाटतं की स्थूलता ही फक्त अवस्था नसून तो एक आता आजार समजायला काही हरकत नाही. मग ही जी स्थूलता किंवा ज्याला ओबेसिटी म्हणतो आपण, हिचा आणि ही आजकाल जी एक जीवन पद्धती आहे, लाईफस्टाईल लोक जगतात,
त्याचे ते काही सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो हो, आपण, की हो. बसले बरोबर आहे. म्हणजे सारखं बसून राहायचे, जे काही कॉम्प्युटरवर तासन-तास बसतात, कामं करत तासन-तास बसतात. अशा प्रकारचे जे काही आहेत आणि त्याच्यानंतर काही त्यांची आहार पद्धती, जीवन पद्धती, बरोबर. की ट्रॅडिशनल किंवा फास्ट फूड खाणं वगैरे, ह्यांचा कितपत संबंध आहे एकमेकांशी? यांचा खरं तर खूप जास्त संबंध आहे. त्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल इंड्युस्ड ओबेसिटी म्हणतो त्याला, की जीवनशैलीच्या अनुषंगाने स्थूलता जी आलेली असते, ती स्थूलता याला आपण म्हणतो आणि ह्याचा खूप जास्त संबंध आहे. म्हणजे साधारणपणे जो व्यक्ती साधारण 6-7 तास बसतो, तो व्यक्ती स्मोकिंग करण्यापेक्षाही जास्त रिस्की आहे हृदयाला. तर अशा पद्धतीने जर बसले तर त्यांचं बेसल मेटाबॉलिक रेट जो असतो, हा बेसल मेटाबॉलिक रेट खूप कमी म्हणजे खूप ड्रॉप होतो, खूप कमी होतो आणि त्या अनुषंगाने ते लोक जे आहार घेतात, तो आहार त्या बैठ्या जीवनशैलीसाठी खूप जास्त होतो आणि मग चरबी जास्त तयार व्हायला लागते. ओके. हं, 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 हं. त्यामुळे मग अशा पद्धतीचा जी जीवनशैली आहे, की जी नुसती बसूनच आहे आणि बसून मग ते लोक म्हणतात, की आम्ही अर्धीच पोळी खातो. नाही आणि दुसरं काय आहे, की हे नुसतं खाणंच वगैरे नव्हे, हे शुगरी अशा प्रकारचे पदार्थ बरोबर, जे असतात, बरोबर. त्याच्यामध्ये साखर खूप जास्त म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आहेत म्हणा किंवा फ्रूट ज्युसेस आहेत म्हणा किंवा इव्हन टॉफीज, चॉकलेट खाण्याची पुष्कळ लोकांना होते. हे हे म्हणजे ह्याचा काही ह्याच्यामुळे सगळं वाढायला लागलंय का, हे ओबेसिटीचे प्रकार जे वाढतायत ते? हा जो प्रकार आहे किंवा शुगर खाणे किंवा फ्रूट ज्युसेस घेणे किंवा खूप जास्त फळं खाणे किंवा ज्याला आपण रिफाईंड कार्ब्स म्हणतो, मैद्यासारखी पदार्थ जास्त सेवन करणे, हा एक एक फक्त कारण आहे वजन वाढण्याचं किंवा स्थूलता हा व्याधी होण्याचं. यासोबत असंख्य अनुषंगिक कारणं त्याच्यासोबत आहेत, की जेणेकरून स्थूलता वाढू शकते. पण जर तुम्ही साखरेचं सेवन, फळांचं सेवन आणि कार्बोदकांचं सेवन अति जास्त प्रमाणात करतो. आता भारतीय लोक हे कार्बोलिक आहेत. ओके, म्हणजे कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतात. सेवन करणार आहेत. हे बरं, खूप जास्त ओके. कार्बोहायड्रेट सेवन करणार आहेत. हं. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये कृशस्थूलता, थिन ओबेज लोक खूप जास्त आहेत. ओके. मग थिन ओबेजमध्ये त्यांना व्हिसरल फॅट्स जास्त आहेत. त्यांची प्रत्येकाची पोटं बाहेर आलेली आहेत. त्याला पॉट बेलीज त्याला पॉट बेली पियर ओबेसिटी. शेपेड बेलीज हां, वगैरे तर म्हणतात त्याला अशा त्याच्यामध्ये पियर शेप किंवा ॲपल शेप ओबेसिटी किंवा पॉट बेली ओबेसिटी. हं, हं, पियर हं. शेप म्हणजे जिथं स्त्रियांमध्ये विशेष करून म्हणजे शरीराच्या खालच्या भागामध्ये हिप्समध्ये किंवा थाईजमध्ये फॅट्स जास्त जमा होणं किंवा पियर शेपमध्ये पोटामध्ये फॅट्स जास्त जमा होणं, ॲपल शेप म्हणजे. तर अशा प्रकारची ज्याला आपण पॉटबेली ओबेसिटी म्हणतो, त्या प्रकारच्या ओबेसिटीमध्ये याचं रूपांतर होत असतं आणि साखर हा एक फार महत्त्वाचा यातला एक घटक म्हणजे आहे. प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, हे विशेषतः ह्याच्यामध्ये प्रोटीन प्रो- कमी आहे, हे एक कारण आहे का ओबेसिटी वाढण्याचं? प्रोटीन्सचं प्रमाण पण योग्य प्रोटीन्स, कारण काय ओके. प्रोटीन्सवर पण खूप महत्त्वाचं आहे की कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स खातात. आता विशेष करून जे लोक शाकाहारी आहेत ते लोक प्रोटीन्स म्हणून जर पनीरचं सेवन करत असतील, ओके. म्हणजे हं, हं. मॅक्झिमम बहुतांश लोक हे प्रोटीन्सचं एक पनीर हे प्रोटीन्सचं एक हे समजतात, सोर्स समजतात. आणि हे लोक जर पनीरचं खात असतील तर पनीरचं रूपांतर एक विशिष्ट प्रक्रिया असते की ग्लुकोनिओजेनेसिस म्हणून एक प्रकार असतो. हा जो प्रथिनाचा प्रकार आहे तो ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, ग्लुकोज वाढतं का म्हणजे प्रोटीनचं कन्व्हर्जन प्रोटीनचं ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोजमध्ये होतं, साखरेमध्ये होतं, कार्बोहायड्रेट्समध्ये होतं आणि ते लिव्हरमध्ये जमा व्हायला लागतं. ओके. तर अशा प्रकारचे प्रथिन, त्यामुळे प्रोटीन टू कार्बोहायड्रेट रेशो तुमचा पक्का पाहिजे. ओके, म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित त्याचं असलं पाहिजे. प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही जर कार्बोदक एक विशिष्ट प्रमाणात खात असेल तर त्याच प्रमाणात त्याच्या कितीतरी म्हणजे त्या प्रमाणात आपण प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत. हं, हं, हं. आणि हे परत व्यक्ती परत्वे वेगळं असतं. म्हणजे तुमच्या यकृत किती प्राकृत आहे, हं, 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 हं. हा फार महत्वाचा भाग आहे. तुमचं यकृत किती प्राकृत आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे की मी खात असलेले कार्बोदक किंवा मी खात असलेले प्रथिनं हे माझ्या पूर्ण शरीरामध्ये अमायनो ऍसिड्स किंवा ग्लुकोज म्हणून तयार होतात. ओके, पण म्हणजे मग ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये ह्याच्याबद्दल असं म्हटलं की आहार हा षड्रसात्मक असला षड्रसात्मक पाहिजे. असावा. किंवा इव्हन आपल्याकडे सामान्य ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रॅडिशनल सुद्धा म्हटलं की चौरस आहार असला चौरस पाहिजे, आहार असावा. असं म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचा हे इंडियन डाएट हे जे ते कमी कमी होत चाललेलं आहे आणि हे मिक्सचर व्हायला लागलेलं आहे आपल्याकडे traditional ह्याच्यामध्ये. त्यामुळे काय- जास्त मधुर रसात्मक आहाराचं सेवन होतं. ओके. त्याच्यानंतर मग लवण रसाच्या आहाराचं सेवन होतं आणि तिक्त आणि कषाय रस. तिक्त म्हणजे कडू का? तिक्त म्हणजे कडू, ओके, म्हणजे हां. कडू रस आणि तुरट रस ह्यांचं सेवन तसं खूप कमी प्रमाणात होतं. आणि आपण जर पाहिलं जे काही गुणधर्म डाळींचे दिलेले आहेत किंवा
काही मांसाच्या प्रकारांचे गुणधर्म दिले, त्याच्यामध्ये मधुर कषाय असं त्यांचं महत्वाचं त्याचे रस आहेत. पण इथं कषायत्व आपण सहसा आहारामध्ये घेत नाहीत. आणि जरी मांसामधलं कषाय आहे, त्याच्या प्रोसेसिंगमध्ये आणि त्याच्या खाण्याच्या पद्धती इतक्या चुकीच्या आहेत की त्याचं कषायत्वाचा काही उपयोगच होत नाही. म्हणजे असं एकाच रसाचा कंटिन्युअस अभ्यास करणं योग्य नाही. योग्यच सर्व नाही. प्रकार सगळे साहीच्या सगळे साही साही रस जे रस आहे, आपल्याला हे आपल्याकडे येणं आहारामध्ये आवश्यक असणं आहे. आवश्यक येणं आहे असं आवश्यक मला वाटतं. बरोबर. अच्छा, ठीक आहे. दुसरं असं महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की हे तर आपण आहाराबद्दल बघितलं, बरोबर. लाईफस्टाईलबद्दल बघितलं. त्याशिवाय स्ट्रेस हा जो प्रकार आहे, हो. हल्ली स्ट्रेसचा असतो, खूप खूप विचार करणं आवश्यक आहे. तेव्हा क्रॉनिक कंटिन्युअस स्ट्रेस असणं ह्याचंही काही कॉन्ट्रीब्युशन आहे का ओबेसिटी होण्यामध्ये? ओबेसिटीच नाही तर सगळे जे काही मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेसचा खरं तर खूप जास्त अंतर्भाव आहे. म्हणजे आपण म्हणतो की आहार, त्याच्यानंतर विहार आणि आता तिसरा म्हणजे जो काही ताणतणाव ओके. किंवा स्ट्रेस. आता हा जो स्ट्रेस आहे, सगळ्यांना स्ट्रेस हा शब्द फक्त मानसिक स्ट्रेस असाच समजला जातो. तर जेव्हा आपण स्ट्रेसचा विचार करतो, खरं तर ह्याच्यावर फार विस्तृत पद्धतीने आपल्याला बोलायला पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो, आज मी एक्सरसाइज करायला चालू केलं आणि मी खूप एक्सरसाइज करतोय, म्हणजे माझ्या क्षमतेपेक्षा जास्त एक्सरसाइज करतोय, तो पण फिजिकल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस. तो पण बॉडीवर स्ट्रेस आहे आणि त्याचा पण चरबीच्या पेशींवर त्याचा इम्पॅक्ट आहे. मी प्रमाणापेक्षा जास्त आहार सेवन करतोय, ओके. त्याचा तो पण फिजिकल स्ट्रेस बॉडीवर आहे, तो केमिकल स्ट्रेस बॉडीवर येतोय नाही, पण हे मेंटल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस. आता असे हे दोन काही विशिष्ट प्रकार आपल्याला बघता येतात. पण जेव्हा आपण मेंटल स्ट्रेसचा विचार करतो तेव्हा मेंटल स्ट्रेसचे एक्झॅक्टली दोन वेगळे प्रकार आपल्याला विचारात घ्यावे लागतील, जेणेकरून त्याचा आपल्याला कसा म्हणजे पण ओबेसिटी हे विशेषतः ह्या स्ट्रेसचा आणि फॅट अक्युमुलेशनचा हा, काय आपण- संबंध आहे? आपण म्हणजे त्याच्यावर- कॉर्टिझॉल वगैरे बद्दल Yes, पुष्कळ लोक त्याच्यावर बोलतात. त्याच्यावरती येऊया. काय फॅट Yes. संबंधित आहे तर त्याचा? जेव्हा आपण मानसिक ताणतणावाचा विचार करतो तेव्हा अॅक्यूट स्ट्रेस, अॅक्यूट मेंटल स्ट्रेस ओके. आणि एक क्रॉनिक स्ट्रेस. अॅक्यूट म्हणजे काय अॅक्यूट म्हणायचं? म्हणजे तुम्हाला अचानक उद्भवणारा ताणतणाव. ओके. हा, हा, आता हा. समजा माझ्या पाठीमागे कोणीतरी गुंड लागलेत ओके. किंवा माझ्या हा. पाठीमागे वाघ लागला, ज्याला आपण फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम म्हणतो. ओके. हा, जेव्हा हा, आपलं फाईट आणि फ्लाईट मेकॅनिझम आपलं ऍक्टिव्हेट होतं, म्हणजे माझ्या मागे कोणीतरी लागलंय हम्म. आणि मला पटकन त्यातनं त्या संकटातनं एक अचानक संकट आलं आणि त्या संकटातनं पटकन बाहेर पडायचं. हम्म. तर त्यावेळेस माझी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे, म्हणजे माझी हृदयाची गती आहे, माझं ब्लड प्रेशर आहे, माझं टेम्परेचर आहे, ह्याच्यामध्ये अचानक बदल होतात आणि या अचानक बदलाचे इम्पॅक्ट वजनावर वेगळे आहेत. पण ज्यावेळेस तो क्रॉनिक होतो, जो चिरकालीन ताणतणाव असतो, सातत्याने होणारा, तर सातत्याने ताणतणाव होणारा त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो. आता जेव्हा अॅक्यूट स्ट्रेस असतो, त्या अॅक्यूट स्ट्रेसच्या वेळेस सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये नॉर ॲड्रिनालिन नावाचं एक हॉर्मोन आहे. बरं. तर ते हे नॉर ॲड्रिनालिन नावाचं हॉर्मोन आपल्या ॲड्रिनल्समधनं सिक्रेट होतं आणि हे नॉर ॲड्रिनालिन नावाचं हॉर्मोन आपल्या हॉर्मोन सेन्सिटिव्ह लायपेज नावाच्या जे काही रिसेप्टर्स असतात आपल्या पेशींवर, तर या पेशींवरचे रिसेप्टर्स त्या ऍक्टिव्हेट करतात आणि त्यावेळेस खरं म्हणलं तर चरबीच्या पेशींमधली फॅटी ऍसिड्स हे बाहेर येतात आणि वजन त्याचं युटिलायझेशन बॉडी कीटोन बॉडीजमध्ये किंवा मसल्स बीटा ऑक्सिडेशनमध्ये करतं आणि खऱ्या अर्थाने अॅक्यूट स्ट्रेसमुळे वजन कमी होतं. अच्छा, ओके. म्हणजे अॅक्यूट स्ट्रेसचं वजन कमी होतं, अॅक्यूट स्ट्रेस डिपॉझिशन होत नाही. जर तुम्हाला चांगले मग हा, असणं ह्याच्यामध्ये मग. पण अॅक्यूट स्ट्रेस जेव्हा सारखा सारखा येतो ओके. तेव्हा हा, तो हा. क्रॉनिक मध्ये जातो. मग जेव्हा अॅक्यूट स्ट्रेसचं कन्व्हर्जन क्रॉनिक मध्ये जातं तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन पिक्चर मध्ये येतो आणि हा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन हा अॅनाबॉलिक आहे. त्याच्यासोबत अजून एक हॉर्मोन होते, त्याला म्हणतात न्यूरोपेप्टाइड वाय, आणि जेव्हा न्यूरोपेप्टाइड वाय त्याच्यामध्ये येतो कॉर्टिसॉल सोबत, तेव्हा हे हॉर्मोन सेन्सिटिव्ह लायपेजचं रिसेप्टर बंद होतं आणि लायपोप्रोटीन लायपेज सिक्रेट होतं आणि ते सिग्नल देतं बॉडीला की फॅट आता स्टोअर करा. अच्छा, म्हणजे थोडक्यात ह्याचा परिणाम, ह्या क्रॉनिक स्ट्रेसच्या परिणामी कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात आणि त्याच्यामुळे फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं. त्याच्यासोबत chronically. कॉर्टिसॉल सोबत प्रत्येक ठिकाणी न्यूरोपेप्टाइड वायचा ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे Hormones हॉर्मोन्स ते येतात, पण मेनली क्रॉनिक स्ट्रेस, कॉर्टिसॉल आणि फॅट डिपॉझिशन Yes. कॉमन. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्रॉनिक स्ट्रेसचा इम्पॅक्ट व्हिसरल फॅट्स म्हणजे पोटामध्ये बेली फॅट जमा होतं आणि बेली फॅट हे सगळ्यात घातक फॅट. अच्छा, ओके. ह्या बेली फॅट बद्दल मला आणखी एक आठवतं की बेली फॅट विशेषतः ना प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर बेली फॅट खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्यामध्ये वाढत असते. बरोबर. तेव्हा ती वाढू नये म्हणून प्रेग्नन्सीच्या वेळी काही काळजी घेणं आवश्यक आहे का? आणि जर समजा वाढली
तर काय करायला पाहिजे ती कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून असं काय करता येईल? खरं म्हणलं तर बेली फॅट जे काही प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, हे बेली फॅट प्रेग्नन्सीमध्ये कसं असतं, पोट मोठं 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 होतं, 9 महिने बरंच मोठं होतं आणि अचानक ते बाळ बाहेर येतं लॅक्सिटी आणि ते येते लॅक्सिटी येते. तर ओके. ह्याच्यामध्ये मस्क्युलर लॅक्सिटीचा पार्ट खूप मोठा आहे. ओके. हां, हां. जर तुम्ही आधीपासून जर पहिल्या महिन्यापासून किंवा चौथ्या महिन्यापासून योग्य व्यायाम केले, वजन नियंत्रणात ठेवलं, तर तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर बेली फॅट वाढण्याचं तसं काही कारण नाही. अच्छा. पण आपल्याकडे ज्या रूढी परंपरा आहेत की खूप जास्त तूपकट खाऊ घालतात, खूप जास्त गोड शिरा, भरपूर तुपाचं अन्न हे जे सेवन करायला लावतात आणि व्यायाम आपल्याकडे जे एकदा डिलिव्हरी झाली, एकदा प्रसूती झाली की स्त्रिया खूप जास्त व्यायाम करत नाहीत. हां, त्या म्हणजे करणं अपेक्षित आहे. खरं गंमत अशी आहे, की पूर्वीच्या काळी स्त्रिया अगदी 9व्या महिन्यापर्यंत काम करत काम असत, करत घरातलं असत. काम करत असत. बरोबर. हल्ली काय झालं, प्रेग्नन्सी नको नको, तू हलू नकोस. असा प्रकार म्हणजे थोडक्यात स्त्रियांनी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा व्यायाम व्यायाम करणं करणं आवश्यक गरजेचं आहे. आहे. तो नियंत्रित प्रकारचा विशिष्ट प्रकारचा व्यायाम करणं जेणेकरून मसल्स चांगले मसल्स राहतील. चांगले राहतील. म्हणजे मेनली ह्या बेली फॅट वाढण्याचं कारण प्रेग्नन्सी नंतरचं व्यायाम न हां. करणं हे मूलभूत बरं. कारण आहे. प्रेग्नन्सी नंतरचं कारण व्यायाम न करणं हेच मूलभूत कारण आहे. ओके. आता बाकीच्या लोकांना जे विसरल फॅट्स वाढतात, हे हम्म, विसरल हम्म. फॅट्स शक्यतो करून म्हणजे बेली फॅट्स जे वाढतात, पोटामधली चरबी वाढते, ही पोटामधली चरबी इतर ठिकाणच्या चरबीपेक्षा अत्यंत घातक असते आणि ती पोटामधली चरबी ही सहसा क्रॉनिक स्ट्रेसमुळेच वाढते. ओके 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 ओके. हां, हां, हां. बाकीच्या वेळेस जी चरबी वाढते ही हम्म. सबक्युटेनस फॅट्स वाढतात, जे शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात, त्वचेच्या ओके. खालची चरबी. ओके. पण ही जी चरबी आहे ही चरबी खूप जास्त इन्फ्लेमेटरी मार्कर्स स्त्रवते. म्हणजे सूज आणणारे जे काही विशिष्ट रसायनं आहेत ह्या चरबीपासून स्त्रवतात आणि त्याच्यामुळे मग विविध हृदयाचे विकार, मेंदूचे विकार, यकृताचे विकार हे सुरू होतात. ओके ओके ओके, बरोबर आहे. आता म्हणजे थोडक्यात आपण हे वेगवेगळ्या हे सगळं येतंय ना, हे लाईफस्टाईल आणि डाएटची रिलेटेड डाएटशी बऱ्याचशा रिलेटेड. गोष्टी दिसतात येस, त्याच्यामध्ये. येस. आता ह्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी विचारायची, की नुसता आहार घेणं, चांगला न्यूट्रिशियस घेणं वगैरे सगळं ठीक आहे. पण आहाराच्या वेळा पाळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि झालंय काय हल्ली, की हे जे कामाचे वर्किंग आवर्स म्हणा किंवा काय म्हणतात, ते वर्किंग आवर्समुळे खाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत. बरं, आयुर्वेदामध्ये खाण्याच्या वेळा फार पर्टिक्युलर सांगितलंय, की याच बरोबर वेळी आहे. खायचं, बरोबर. इतका वेळ असला पाहिजे. बरोबर. ते बरं, इव्हन म्हणजे सकाळी लवकर उठायचं म्हणजे 5 ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ असं म्हणतात. बरोबर. आता हे या काळामध्ये ते शक्यच नाही ना शक्य करणं नाही. सगळं. वर्किंग बरोबर. तुमचे म्हणजे स्लीपिंग आवर्स सुद्धा आमचे बदललेले आहेत. मग हे कसं जुळायचं? म्हणजे मग आयुर्वेद सांगितलं तर सगळं चुकीचं आहे का? आणि मग ते कसं अडॉप्ट नाही. करायचं आजच्या ह्या सगळ्या गोष्टी करता? बेसिकली आजकालच्या अतिशय व्यस्त जीवनशैलीमुळे काय झालंय, की ज्या काही खाण्याच्या वेळा आहेत ह्या भुकेप्रमाणे नसून घड्याळाप्रमाणे झाल्यात. की 10 वाजले की जेवण करा, नाश्त्याची वेळ झाली, कारण की मला आता ऑफिसला जायचंय, मला आता शाळेत जायचंय, मला आता माझ्या काही व्यवसायाला जायचंय. तर 10 वाजले की जेवण करा. मग तुम्हाला तुमच्या बॉडीने सिग्नल दिलंय की नाही दिलं हे माहित नाही. बॉडीची आवश्यकता म्हणजे ॲक्च्युअली ते कसं पाहिजे, डिमांड आणि सप्लाय मेकॅनिझम. बॉडीने डिमांड केलं, सप्लाय करा. इथं बॉडी डिमांड न करता तुम्ही जर सातत्याने सप्लाय केला, तर काही विशिष्ट प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला, की वेळांचं काय? मग आता ह्या ज्या वेळा आहेत ना, त्या तुम्ही आजच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा या वेळा बसवू शकता. पण त्याच्यामध्ये सगळ्यांना इंटरमिटेंट फास्टिंग माहिती आहे किंवा इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही 12 तास उपवास करा, 14 तास उपवास करा, 16 तास उपवास करा, 20 तास उपवास करा. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये किती आहे, की तुमच्या ईटिंग विंडोज काय आहेत? किती वेळा खाता, किती वेळांमध्ये खाता हे जास्त महत्त्वाचं. म्हणजे मी 4 तासांमध्ये माझा दिवसभराचा आहार संपवतोय का? 6 तासांमध्ये संपवतोय का? 8 तासांमध्ये संपवतोय का? 10 तासांमध्ये संपवतोय? आणि ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगळी आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात किती वाजता जेवता याच्यापेक्षा 2 जेवणामधलं तुमचं अंतर किती आहे हे हे महत्त्वाचं खूप आहे. महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात खूप महत्त्वाचं महत्त्वाचं आहे. आहे. पण ते वेळा दरवेळेस बदलल्या तर चालतील काय? म्हणजे आज 8 वाजता जेवलो, उद्या 12 वाजता जेवत, असं कसं चालेल? आता व्यस्त जीवनशैलीमध्ये तुम्हाला तेवढी ऍडजस्टमेंट करावी लागेल. पण तुम्ही जर तुमच्या जेवायमधलं अंतर जर मेंटेन केलं आणि ह्या जेवणाच्या वेळा तुमच्या सकाळी 10 नंतर ते संध्याकाळी 8च्या मध्ये जर ऍडजस्ट केल्या, तर हे निश्चितपणे चालेल. ओके, बरोबर आहे. पण पूर्वी काय म्हणायचंय, की बाबा अंधार पडायच्या आत जेवण करून बरोबर आहे. घ्या असं आयुर्वेदानी म्हणायचं. पण ते आयुर्वेद म्हणलेलं आहे, सांगतंय. योगरत्नाकरांनी म्हणलेलं आहे, की तुम्ही अंधार पडायच्या आधी तुमचं जेवण तुमचं व्हायला पाहिजे. त्याचं काय कारण आहे असं याचं म्हणण्याचं कारण? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की एक सर्केडियन रिदम म्हणून एक प्रकार आहे, हं. की आपलं घड्याळाचं, आपल्या शरीराचं जे घड्याळ आहे, ओके. हे शरीराचं घड्याळ हे दिवस आणि रात्र ह्याच्यावर चालत असतं. म्हणजे सूर्यप्रकाश आहे किंवा अंधार आहे ह्याच्यावर आपलं पूर्ण दिवसभराचं घड्याळ, शरीराचं घड्याळ चालतं.
आता ज्या वेळेस तुम्ही तुमचं शरीराचं घड्याळ ऑसिलेटिंग क्लॉक्स म्हणतो आम्ही त्याला, हे ऑसिलेटिंग क्लॉक्स जेव्हा बंद होतात आणि हे ऑसिलेटिंग क्लॉक्स विशेष करून मेंदूमध्ये, लिव्हरमध्ये आणि तुमच्या आतड्यांमध्ये असतात. आता होतं काय की संध्याकाळची वेळ सुरू झाली की एक मिलॅटोनिन नावाचा हार्मोन स्त्रवायला लागतो 7 नंतर नॉर्मल व्यक्तीमध्ये. तर 7 नंतर मिलॅटोनिन नावाचा हार्मोन स्त्रवायला लागतो आणि त्याच्यानंतर तो काय करतो, तुमचे डायजेस्टिव्ह ऑसिलेटिंग क्लॉक्स, लिव्हरचं डायजेस्टिव्ह मेकॅनिझम तो बंद करतो आणि तो मेटाबॉलिझमकडे नेतो लिव्हरला. मग त्यावेळेस तुम्ही जर जेवण केलं तर तुम्ही एक पोळी जर जेवण केलं तर हृदयासाठी ते 5 पोळ्या होतात. ओके. इतका जास्त ताण हृदयावर पडतो. रात्रीच्या वेळेस तुम्ही जितकं जेवाल जितकं रात्री जास्त जेवाल, जितकं जास्त म्हणजे उशिरा जेवाल तितकं ते तुमच्या हृदयाला ते त्रासदायक असतं. कारण काय, मिलॅटोनिन वाढलेलं आहे आणि तुमची पचन करण्याची जी काही मशिनरी आहे लिव्हर मधली, पचन करण्याची जी यंत्रणा आहे लिव्हर मधली, ही पचन करण्याची यंत्रणा कम्प्लिटली स्लो डाऊन झालेली असते. मग ती सकाळी जेव्हा तुमचं कॉर्टिसॉल वाढायला लागतं आणि मिलॅटोनिन कमी व्हायला लागतं त्यावेळेस ती पुन्हा सक्रिय होते. नाही, पण या परिस्थितीमध्ये काही लोकांना रात्री उशिरा जेवायला लागतं, त्यांना शक्यच होत नाही अगोदर जेवणं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, काय करायला पाहिजे? त्यांनी मग अतिशय लघु आहार आणि अतिशय थोडासा आहार एक तर तरी घ्यायला, कमी खाल्लं पाहिजे. पण अतिशय कमी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही जर एक पोळी खाल्ली किंवा एक छोटासा वाटी भात खाल्ला तर तो लिव्हरसाठी 5 वाटी होतो. अच्छा, ओके. त्याच्यामुळे कॅलरीज जरी कमी मिळत असतील तरी पचन सगळं विकृत होतं आणि त्याच्यामुळे तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्सचा हा प्रकार जो आहे, जो एक मेन पॅथॉलॉजी आहे, मेन विकृती आहे वजनाची, तर तो इन्सुलिन रेझिस्टन्स तुमचा वाढत जातो. पण ह्याच्यामध्ये काय आहे की हल्ली असं म्हटलं जातं की दुपारचा जो लंच असतो तेव्हा ते कामावर असताना लंच केला जातो, तर ते वर्किंग लंच असं म्हणतात. वर्किंग लंच, बरोबर. आणि त्यामुळे तो असा घाईघाईत उरकला जातो, तो काही असा फार चारी ठाव जेवण असं काही होत नाही. पण मुख्य जेवण ह्या लोकांचं डिनरच हे मुख्य जेवण असतं. बरोबर. त्यामुळे हे लोक सगळे, आणि मागे एक अशी एक म्हणे होती पहा की काय ते ईट लाईक ब्रेकफास्ट लाईक ए किंग, लंच लाईक ए वॉरियर आणि डिनर लाईक ए बेगर. असं म्हणजे ते बरोबर काय आहे. संबंध? बेसिकली तुमचं जे मेन मील असायला पाहिजे ते लंचच असायला पाहिजे. आणि लंच तुमचं व्यवस्थित जर लंच झालं तर तुम्ही हे लाईट अगदी तुमचा डिनर घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये तुम्ही इटिंग विंडो मेंटेन केलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 2 वाजता तुमचं लंच घेत असाल व्यवस्थित तर तुमचं साधारण 8 वाजेपर्यंत मॅक्सिमम 9 वाजेपर्यंत तुमचं लाईट एक डिनर झालं तर त्याचे बरेच चांगले इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर. ह्याच्यामध्ये जे सूर्यास्ताच्या आधी जेवण करा, हाच कन्सेप्ट होता. आणि सूर्यास्त म्हणजे थोडक्यात प्रकाश असताना जेवण करणं म्हणजे तर तो ईटिंग विंडोज होतो ना, तसं पाहिलं गेलं तर. साधारणतः 7च्या दरम्यान सूर्योदय होतो आणि 5:30-6च्या दरम्यान आपण 7 जरी तासाच्या विंडो येतो. तर हा जो संध्याकाळचे 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळचे 10 असा जरी विचार केला तर रोज 15 तास आपलं फास्टिंग होतं. जितकं तुम्ही फास्टिंग वाढवाल तितके तुमचे इन्सुलिन लेवल्स डीप जातील, खोल जातील आणि तितकं तुमचं वजनावर प्रतिबंध राहील. ओके, ठीक आहे. ह्याच्याबरोबर आणखीन एक म्हणायचं आहे की हे स्लीपिंग आवर्स सुद्धा बदलायला लागले जातात. बरोबर. बऱ्याच लोकांना आवश्यकतेप्रमाणे झोप मिळते. कमी झोप हेही ओबेसिटी वाढण्याचं कारण आहे का? कमी झोप जर झाली तर जो स्ट्रेसचा कारण आहे, क्रॉनिक कमी झोप सातत्याने असणे, हे काय करेल, पुन्हा क्रॉनिक स्ट्रेसमध्ये नेईल. पुन्हा तीच पॅथॉलॉजी होईल की तुमचं कॉर्टिसॉल वाढलंय, तुमचं न्यूरोपेप्टाइड वाय वाढलंय, तुमचं लायपोप्रोटीन लायपेज वाढलंय, हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज कमी झालंय आणि ओबेसिटी वाढत गेली. ओके, अच्छा. म्हणजे झोप आणि क्रॉनिक स्ट्रेस. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, काय लोकांना काय वाटतं की डाएट हे मुख्यतः ओबेसिटीचे कारण असं एक सर्वसामान्य बरोबर. तेव्हा नुसतं डाएट कंट्रोल करून बाकीच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं चालेल का, की असा ऑल इन वन अप्रोच असा पाहिजे की होलिस्टिक अप्रोच पाहिजे? नुसतं डाएट करून वजन कमी काय माहितीये का की त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, म्हणजे ज्या बऱ्याच पॅथॉलॉजीज आहेत ओबेसिटीमध्ये. ह्या ओबेसिटीच्या पॅथॉलॉजीज सगळ्या काही ड्रगेबल किंवा फुडेबल नाही आहेत. काही एक्सरसाइज म्हणजे काही गोष्टी तुम्ही एक्सरसाइजनी कंट्रोल आणू शकता, काही गोष्टी तुम्ही आहाराने कंट्रोल आणू शकता ज्याला आम्ही फुडेबल म्हणतो, आणि काही गोष्टी तुम्ही औषधांनी कंट्रोल आणू शकता ज्याला आम्ही ड्रगेबल म्हणतो. तर एक्सरसाइजेबल, फुडेबल आणि ड्रगेबल हे तिन्ही गोष्टींचा विचार जेव्हा तुम्ही वजन हा आजार आहे म्हणून समजता त्यावेळेस करायला पाहिजे. नाही, पण ह्याच्यामध्ये काय आहे की बरेच लोक हल्ली काय करतात की वन साईज फिट्स ऑल असं म्हणतो. पण आहे काय व्हॉट्सअप डॉक्टर वगैरे प्रकार काय झालेलं आहे की एक कोणीतरी सांगतं आणि तोच सगळं फॉलो करतात विदाऊट कन्सिडर.
आणि त्याचप्रमाणे मेडिकेशनचा सुद्धा बरेच लोक उपयोग बरेच करतात. लोक उपयोग बरेचसे करतात. म्हणजे प्रिस्क्रिप्शनही करतात. बरोबर लोक आपल्या स्वतःच्या मनाने काही बरोबर कोणीकडे बरोबर सांगतं बरोबर कडुलिंबाचा पाला घे, कारल्याचा रस घे, अशा प्रकारचे सुद्धा पुष्कळ सांगितलं जातं. हे म्हणजे किती रोल आहे आता मेडिकेशनचा फॅट ओबेसिटीच्या ट्रीटमेंटमध्ये काही रोल आहे का? मेडिसिनचा तसं म्हणलं तर आता मेडिसिनचा हा जो विषय आहे तो मी मॉडर्न मेडिसिन बद्दल काही जास्त बोलू शकत नाही कारण का मी त्या विषयाचा तज्ज्ञ नाही. ओके. पण ज्यावेळेस मी आयुर्वेदाचा विचार करतो हं. तर निश्चितपणे आयुर्वेदाचे काही औषधांचा वजन या विषयावर खूप चांगला रोल आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कुठलीच औषधं प्रत्यक्ष चरबी जाळत नाहीत. पण त्याच्या आसपास जे काही जे काही पॅथॉलॉजीज आहेत, आता त्या पॅथॉलॉजीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे म्हणजे इन्सुलिन या हॉर्मोन्ससाठी अवरोध प्रत्येक पेशीवर, ज्याला आम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, किंवा इन्फ्लेमेशन म्हणजे छोट्या छोट्या पेशींवर सूज आहे, किंवा आम्ही मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन म्हणतो म्हणजे जे काही तुमचे काही एटीपी तयार किंवा एनर्जी तयार करणारी जी काही शरीरातली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये काही दोष असेल तर असे बरेच 8-10 पॅथॉलॉजीज प्रामुख्याने दिसून येतात. तर काही औषधं जी आहेत यापैकी काही पॅथॉलॉजीजवर काम करतात. म्हणजे जसं काही आम्हाला इन्सुलिन सेन्सिटायझर्स वापरायचे, आम्हाला इन्सुलिनला सेन्सिटाईज करायचं, मग त्या प्रकारे काही औषधं आहेत. काही औषधं जी आहेत की चरबी तुमच्या मायटोकॉन्ड्रियासपर्यंत गेलेली आहे पण ती मायटोकॉन्ड्रियामध्ये जळत नाहीये, तर चरबी मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या भागात नेऊन पोहोचवण्यासाठी तसे काही औषधं उपलब्ध आहेत. तर तशा प्रकारची औषध देता येतात आपल्याला. किंवा आपल्याला ग्लायसेशन कमी करायचं तर ग्लायसेशन ही एक महत्वाची पॅथॉलॉजी आहे. ग्लायसेशन म्हणजे फक्त शुगर नव्हे, ग्लायसेशन म्हणजे जिथं मिलॅर्ड रिॲक्शन होते, शिफ्ट बेस होते आणि एक नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल शुगरला हे जोडला जातो, तर त्यावेळेस आहारामध्ये जो बदल होतो ते ग्लायसेशन थांबवण्यासाठी पण काही औषधं आहेत. तर असे काही काही पॅथॉलॉजीज आहेत की जिथं औषधं काम करतात. आता तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाची संख्या वाढवायची, एखादे मसल्स खूप वीक आहेत आणि मायटोकॉन्ड्रियाची संख्या वाढवायची, तिथं औषधं काम करत नाही, तिथं व्यायामच करावा लागतो आणि तो पण स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय की केवळ नुसतं मेडिकेशन म्हणजे ओबेसिटी ट्रीटमेंट झाली असं नाही. मेडिकेशन द्यायची सगळ्यांना गरज नाहीये, पण मेडिकेशन घेतल्याबरोबर त्याच्यावर बाकीचे लाईफस्टाईल आहे, आहार आहे, व्यायाम तुम्ही जसं आहे, म्हणलात की वन साइज फिट्स ऑल, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की काही लोक सांगतात की दर 2 तासाला जेवा आणि काही लोक सांगतात 2 तास जेवा. हे दोन्ही पण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे आहे. म्हणजे व्यक्ती त्या प्रकृती व्यक्तीनुसार वेगळे. काही काही लोकांना फक्त 2 वेळेस जेवून जमतच नाही, त्यांना त्रास होतो, त्यांना तिसऱ्या वेळेस आहार खावाच लागतो. आणि दर 2 तासाला जेवणं तर हा तर मला असं वाटतं की कुठल्याच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये, चय अपचयात्मक आजारामध्ये हा कुठल्याही शास्त्राने सल्ला दिलेला नाही दर 2 तासाला. कारण काय, तुम्ही दर 2 तासाला 2 घास नाही खाऊ शकत. आपण मानव आहोत, आपण खाण्यासाठी जन्माला आलो, आपली प्रवृत्ती खाण्याची आहे. पण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की 2 तासाला आयुर्वेद तर असं सांगतो की भूक लागल्याशिवाय जेवणच करू नका. पहिलं खाल्लेलं पचल्याशिवाय दुसरं पुढचं जेवण घेऊ नका असं सांगितलं जातं. हे 2 तासाला म्हणजे एक तर पचायला किती वेळ लागतो खाल्ल्यानंतर? ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येतो तो पोस्ट प्रांडियल इन्सुलिनचा येतो. म्हणजे तुम्ही एकदा जेवण केलं, तुम्ही एक जेवायला बसला तर 10 मिनिटानंतर तुमचं इन्सुलिन पीक येतं, त्याच्यानंतर साधारण 55 ते 60 मिनिटाला येतं, 90 मिनिटाला येतं. आता दर 2-2 तासाला तुम्ही जेवण इन्सुलिन सर्ज होतच राहील ना. आणि त्याच्यामुळे फक्त डायबिटीस आणि वजन नाही तर असंख्य मेटाबॉलिक डिसऑर्डर्स सुरू होतील. त्यामुळे अशा प्रकारचा आहार जेव्हा तुम्हाला घ्यायचा तेव्हा अत्यंत तज्ञ व्यक्तीकडनंच तो घेणं आवश्यक आहे. तो असं व्हॉट्सअप किंवा कुठल्या सोशल मीडियावरून आपण घेणं तो काही तेवढा संयुक्तिक होणार नाही असं मला वाटतं. अच्छा, बरं. म्हणजे आपण बरीच चर्चा करतोय आता की हे लाईफस्टाईल वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्याच्या आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये जेनेटिक्सचा कितपत संबंध, म्हणजे जीन्समुळे ओबेसिटी वाढते, ओबेसिटी असते असं काही आहे का? काय संबंध? बेसिकली इव्हन चरकांनी किंवा आयुर्वेदानी पण तो एक जेनेटिक आजार आहे असं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ओबेसिटी हा जेनेटिक डिसऑर्डर निश्चितपणे आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने जीन जो असतो तो आहे ओबी जीन, आणि हा ओबी जीन हा लेप्टिन नावाच्या हॉर्मोन्सशी निगडित असतो. आता हे जे जेनेटिक ओबेसिटीचे रुग्ण आहेत, हे जेनेटिक ओबेसिटीचे रुग्ण हे काही प्रमाणात खूप सिव्हिअर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स पण दाखवतात. आणि तशा प्रकारची जेनेटिक ओबेसिटीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. जी काही ओबेसिटी तुम्हाला सापडते ही मेटाबॉलिक ओबेसिटी आहे आणि ही लाईफस्टाईल इंड्युस्ड ओबेसिटी. पण ही जेनेटिक ओबेसिटी ट्रीटमेंटला थोडीशी अवघड असेल. जेनेटिक ओबेसिटीची ट्रीटमेंट खूपच क्लिष्ट आहे
आणि त्याच्यामध्ये सक्सेस रेट्स पण काही फारसे मिळू शकत नाहीत. त्यामुळे जेनेटिक ओबेसिटी हा जो विषय आहे, हा विषय पूर्ण जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्स या क्षेत्रामध्ये नाही, पण तुम्ही अशा लोकांना काय ॲडवाईस कराल की जनरली साधारणतः की ओबेज मदर किंवा फादर आहेत त्यांना शक्यता असते, तर त्या असं होऊ नये म्हणजे प्रोजेनी जी आहे, तर त्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे असं काही होऊ नये म्हणून करता जेव्हा येईल का आता असं काही? माझ्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये मी असं बघितलंय, की जर वडील जाड असतील आणि आई पण जाड असेल आणि मुलं पण जाड व्हायला लागतील, तर त्यांचा बेसिकली त्यांच्या घरातलंच लाईफस्टाईल आणि डाएट बिघडलेलं आहे. ओके. ते आधी करेक्ट करणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे सगळ्यांच्याच, म्हणजे आता आम्ही सहसा माझी एक अशी पद्धत आहे, की बाबा मी रुग्णांना विचारतो, की आले ते म्हणतात आमचं वजन वाढले. मी त्यांचा पहिला प्रश्न असतो, की तुमच्या घरात किती लोकं राहतात? मग आता रुग्णाला प्रश्न पडतो, की बुवा आम्ही वजन कमी करायला आलो, आमच्याकडे किती लोकं राहतात हे यांच्याशी काही घेणं देणं नाही. मग त्याला पुढचा प्रश्न असतो, की तुम्ही 5 लोकं राहतात, तुम्हाला तेल किती लागतं, तूप किती लागतं, साखर किती लागते, गूळ किती लागतो, भात किती लागतो, ओके. ह्याचा हिशोब लोकं ठेवत नाहीत. बरं. लोकांना ओके. हिशोब म्हणजे की फक्त पैशांचा हिशोब लक्षात येतो. तर प्रत्येक वेळेस तुम्ही आहार किती सेवन करताय, तुमच्या कुटुंबाला किती लागते आणि तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत, बरं. हा ओके. हा अच्छा. अतिशय महत्वाचा घटक म्हणजे आहे. मग ह्याचा अर्थ असा आहे की केवळ त्या पेशंटकडे बघून चालायचं नाही, त्या फॅमिलीची सुद्धा लाईफस्टाईल बघणं आवश्यक बघणं आहे. आवश्यक आणि आहे. गृहिणी विशेषतः जिचं स्वयंपाकघर असतं तिचं ट्रेनिंग तिचं करणं जास्त आवश्यक आहे. बेसिकली त्याच्यामध्ये मी awareness करणं मी आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस सांगतो माझ्या रुग्णांना, की तुमच्या स्पाउसेसला घेऊन या वजन कमी करताना. ओके. आणि नुसतं तेवढंच नाही, तुमचं रेफ्रिजरेटर करेक्ट करायला लागतं, हम्म, हम्म. तुमचे फ्रेंड सर्कल करेक्ट करायला लागतात, तुमचे पियर्स करेक्ट करायला लागतात. नाहीतर मग काय म्हणतो, किंवा मित्र वजन कमी करतोय, तो डायटरी ट्रीटमेंट्स घेतोय काहीतरी, आणि मग दुसरा अरे काही होत नाही आजचे दिवस खाल्लं तर ओके. संपला कार्यक्रम. अवघड आहे. तर अशामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर, आता होतं काय माहितीये का, की आई काहीतरी खाऊ आणून ठेवते रेफ्रिजरेटरमध्ये, व दुसऱ्या मुलगा जो रोड आहे त्याला बरं. खाण्यासाठी, आणि हा मोठा मुलगा वजन कमी करत असतो, त्याला भूक लागते, फ्रीज उघडतो ते खाऊन टाकतो. घरातनं सगळे बाहेर गेलेले असतात हम्म. आणि तो असा बसतो, मी काहीच खाल्लं नाही, मी तर डाएट कंट्रोल करतो. बरं, बरं. त्यामुळं किचन करेक्शन ओके. हा अतिशय महत्वाचा भाग आहे जेव्हा आपण वजन कमी करायचा. नाही, अजून एक या बाबतीत मला विचारायचं तुम्हाला की काय घरात जेव्हा जेवायला आपण कुणा गेस्टला बोलावतो किंवा इतर वेळी सुद्धा गृहिणीचा एक वापर बरोबर. असतो, की तिला असं वाटतं की ह्याने भरपूर खाल्लं पाहिजे, बरोबर. आहे ना, की म्हणजे थोडं खार खाल्लं एखाद दुसरं मला एवढं नाही नाही असं कसं काय, तुम्ही पोटभर. अजून तू खा. तर हे म्हणजे त्याशी काय हा या गृहिणीला बेसिकली तुम्ही काय काय सांगायचं या काय बाबतीत माहितीये का म्हणजे? सर, काय माहितीये का, की भारतीय लोकांमध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये अन्न हे प्रेमाचं सेंट्रल पार्ट आहे. म्हणजे मला जर कोणावर प्रेम जर व्यक्त करायचं असेल, तर ते मी अन्नाच्या मार्फत करतो, किंवा मी काहीतरी कोणाला तरी चॉकलेट घेऊन जाईल, कोणाला तरी कॅडबरी घेऊन जाईल, कोणाला तरी फळं घेऊन जाईल, किंवा मग आग्रह करेल खायचा. म्हणजे विशेष करून जेव्हा एखादा नवरा डाएट कंट्रोल करतो, तेव्हा पत्नीचा जीव फार छोटा छोटा होतो. अरे ह्यांना काहीच खायचं नाही, अरे ह्यांना काहीच खायचं नाही. मी त्यांना सांगतो की ह्यांचा वाढदिवस आहे ना, त्यांना 2 अंगठ्या द्या, आहे की नाही, त्यांना ड्रेसेस द्या, पण खाऊ नका घोल. खायला सांगू नका, बरोबर. कारण काय, खाण्यामुळे तुमच्या जो काही आरोग्यावर परिणाम होणार आहे, किंवा मी दुसऱ्यांना सांगतो, आता एखादी स्त्री माहेरी जाते, ती म्हणते मी माहेरी जाऊन आले माझं वजन वाढलं. ओके. मी त्यांना सांगतो, एक तर ट्रीटमेंटचे पैसे माहेर ना, नाही तर तुमचं वजन त्यांना उचलायला सांगा. सांगा, बरोबर आहे. म्हणजे बेसिकली प्रॉब्लेम इज विथ द फूड, आणि फूड इज द सेंट्रल पार्ट ऑफ लव्ह. ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे, म्हणजे मला म्हणजे भारतीय संस्कृतीचा ह्या गोष्टीचा इतकं खरं म्हणजे विचार केलेला आहे. तुमचंच याबद्दल मत मला हवं, की आपण पंक्तीमध्ये सुद्धा जेवायला वाढताना बरोबर. सावकाश जेवा असं सांगत असतो. बरोबर. ह्या सावकाश जेवा याचा अर्थ काय, भरपूर जेवा, हळूहळू नाही, नाही. जेवा असा आहे की तो- आणखी काही आहे? तो अवकाश जेव्हा आहे, म्हणजे पोटात जागा ठेवून जेव्हा, असा त्याचा अर्थ आहे. ओके. यू शुड कीप, म्हणजे तुम्ही पोटभर जेवू नका, नाही तर घरी जाऊन ऍसिडिटी होईल, परत आमच्या नावाने ओरडा. तेव्हा अवकाश, पोटामध्ये आयुर्वेदाने जे सांगितलंय, की तुम्ही 1/4 जागा, 1/4 जागा तुम्ही रिकामा रिकामी ठेवूनच ठेवून तुमचा जेवलं आहार पाहिजे. व्हायला पाहिजे, ओके. किंवा हा. काही ठिकाणी तर असं सांगितलं, अर्ध रिकामं ठेवा. 1/4 किंवा अर्ध रिकामं ठेवा. सौहित्य असा शब्द वापरला, तेवढंच भरा. बरोबर. सौहित्य हा शब्द वापरलेला आहे. तर 1/4 किंवा एक अर्ध भागच तुम्ही पोट भरा, आणि बाकीचं ते रिकामं ठेवणंच आवश्यक आहे. आणि हे कोणी करायचंय, हे प्राकृत व्यक्तीने करायचंय, स्थूल व्यक्तीचं फारच दूर आहे. म्हणजे थोडक्यात क्वालिटी ॲज वेल एज क्वांटिटी, क्वांटिटी बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट. बोथ आर त्याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला म्हणायचं आहे की याच्यामध्ये कसं आहे की एका पदार्थाचा क्वांटिटी आणि सगळ्यांची मिळून क्वांटिटी असा एक आयुर्वेदामध्ये विचार आहे. तो परिग्रह म्हणतो आपण हा, त्याला. सर्वग्रह सर्व आणि आणि परिग्रह. परिग्रह असा जो आहे, तर- तो कन्सेप्ट काय हा, आहे? तर तो त्या कन्सेप्ट मध्ये कसं आहे, की आपण जो काही आहार सेवन करणार आहोत, सगळा मिळून परिग्रह म्हणजे सगळा मिळून जो आहार आहे, ओके. तो अर्धा किंवा 1/4
त्याच्यापेक्षा वर जायलाच नाही पाहिजे. जायला नको आहे. तितकं ओके. तितकाच तो घ्यायला पाहिजे. तुम्ही हम्म, सगळं हम्म. मिळून घ्या किंवा एकच आहार घ्या. तो तो सगळं म्हणजे तो परिग्रह जो आहे तो सगळं मिळून तुमचं एक अर्ध पोट रिकामं व्हायला राहायला पाहिजे किंवा एक चतुर्थांश पोट रिकामं व्हायला राहायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा ते जास्त भरणं ओके. अजून याच्यामध्ये आयुर्वेद संदर्भामध्ये आपल्याला एक विचारायचं आहे की असं म्हणतात, आयुर्वेदाचं असं सांगितलं, मी असं ऐकलंय की ज्यांना वजन वाढवायचं आहे बरोबर त्यांनी पाणी जेवणाच्या शेवटी घ्यावं, बरोबर आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सुरुवातीला पाणी घ्यावं, पाणी प्यावं असं म्हटलं. तर हे काय म्हणजे काय हे आहे? तेवढं- काय कन्सेप्ट आहे? तेवढं म्हणजे आपण जर बायोलॉजीचा विचार केला, विषय मी मॉडर्न मेडिसिन म्हणत नाही, पण मी बायोलॉजीचा जर विचार केला तर तेवढं ते फारसं जास्त संयुक्तिक नाहीये. कारण का जेवणाच्या अगोदर जर तुम्ही खूप कमी पाणी पिलं तर तुमचे जे काही पाचक स्त्राव आहेत ते खूप डायल्यूट होतील, आणि खूप डायल्यूट झाल्यानंतर मग त्यांना पचन करायला त्रास होईल. किंवा मग जेवण झाल्यानंतर जर पाणी पिलं तर ते पचायला थोडंसं जड होईल, ते आतड्यात जास्त वेळ राहील आणि त्याच्यापासून पोषक अंश जास्त शोषला जाऊन वजन वाढेल. पण मला असं म्हणायचं की जेव्हा रोड व्यक्ती, एखादा कृश व्यक्ती वजन वाढवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांनी प्रामुख्याने त्याचे मांसपेशी वाढावे या दृष्टीने विचार करावा, चरबी वाढावी या पद्धतीने विचार करू नये. तो जर वजन वाढवायला गेला तर तो परत टॉफीमध्ये जाईल, थिन आउटसाइड फॅट इनसाइड मध्ये जाईल आणि तो प्रॉब्लेम्स मध्ये लागेल. ओके, ठीक आहे. आता आपण बराच विस्ताराने चर्चा केली. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विचार असा आहे, जे वाटतं प्रश्न विचारायचं मला वाटतं की हे ओबेज जे लोक असतात स्थूल, यांच्यामध्ये एक प्रकारची मानसिक असं काहीतरी थोडंसं कमीपणा अशा प्रकारचा Inferiority complex कॉम्प्लेक्स असतो. तर हा म्हणजे कशा प्रकारचं काय त्यांची मानसिकता असते आणि हाऊ टू ओव्हरकम इट, कसं ते फेस करावं त्यांनी या बाबतीत? काय म्हणजे ओबेसिटी शिवाय आणखीन काय त्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की ओबेज पीपल म्हणजे स्थूल व्यक्तीला स्थूल म्हणून घेणं आवडत नाही, आणि तो एक स्टिग्मा समजतो. स्थूल व्यक्तीला स्थूल नाही म्हणायचं. कोणी आपण म्हणतो अरे तो जाड्या रामू नाही का तिथे, मग असं लोकांना आवडतं, मला जाड्या का म्हणतात. आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग, की आता जेव्हा एखादी मुलगी जाते किंवा एखादा मुलगा असतो, त्याला लग्नात जायचंय किंवा सोशल फंक्शन्स मध्ये जायचंय, तर त्याला त्याचे अवयव झाकून ठेवायचे असतात. मग ते काय काय ओव्हरसाइज कपडे घालतात किंवा खूप लूज कपडे घालतात, आणि जेणेकरून त्यांच्या शरीरातला कुठला भाग जर स्थूल झाला असेल तर तो त्या झाकवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्या करताना त्यांच्यामध्ये एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, त्यांच्यामधला कॉन्फिडन्स कमी कमी होत जातो. ह्याचं सगळ्यात चांगलं सोल्युशन म्हणजे काय, त्यांनी त्या ओबेसिटीवर त्यांच्या तज्ज्ञ लोकांशी, त्यांच्या कुटुंबियांशी, त्यांच्या जवळच्या लोकांशी त्यांच्याशी त्या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे. त्यातनं योग्य सोल्युशन काढणं आवश्यक आहे, मार्ग काढणं आवश्यक आहे. दे शुड बी नॉट बी अशेम्ड ऑफ. कारण ओबेसिटी इज नॉट अबाउट साईज. ओबेसिटी, स्थूलता ही आकारानुसार नाहीच आहे. स्थूलता हा आजार हा तुमच्या चरबीची क्वालिटी काय आहे त्याच्यानुसार आहे. आकाराने एखादे सुमो असतात, भले मोठे असतात, त्यांना कुठे लाज वाटते त्यांची, कारण त्यांच्या शरीरामध्ये कुठेही विकृती नाही. इन्सुलिन नॉर्मल आहे, HSCRP नॉर्मल आहे, सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत. दे आर हॅपी विथ दॅट. ते खुश आहेत त्यांच्या शरीरावर. ऑन द कॉन्ट्ररी, त्यांनी मुद्दामून तसं शरीर डेव्हलप केलेलं आहे, पण ते आरोग्यदायी शरीर पाहिजे, ते विकृत शरीर असता कामा नये. मग तुम्ही अशा ह्या फॅमिली मेंबर्सना, त्याची स्वतःची माणसं, फॅमिली मेंबर्सनी हे कमी करण्यासाठी म्हणून काय करणं आवश्यक आहे? सगळ्यात महत्वाचं, जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये स्थूलता आहे किंवा कुटुंबातल्या काही मुलांना स्थूलता आहे, तर अशा वेळेस फॅमिली काउन्सिलिंग फार महत्वाचे असतात. आता होतं काय, वडिलांना वाटतं की मला तर आज नॉनव्हेज खायचं, मुलगा जाड आहे, त्यांनी नाही खायचं, मला खायला पाहिजे, मी घरात खाईल. नाही, तुम्हाला त्यावेळेस तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या फॅमिली मेंबरसाठी स्वतःला त्याच्यासमोर ते फूड खाताना रिस्ट्रेन करायला पाहिजे. ओके, तरच त्या मुलाला ते खाण्याची आवड निर्माण, म्हणजे इमोशनली कसं काय टॅकल करायचं ह्या गोष्टी? तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली एकतर इमोशनली टॅकल करताना तो जो व्यक्ती स्थूल आहे, तो जो रुग्ण आहे, त्या रुग्णाचं व्यवस्थित समुपदेशन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला समजून सांगणं की बाहेर काही का असे ना, हा या प्रकारचा आहार तुला इतके दिवस, तुझं ही अवस्था येईपर्यंत तुला खाता येणार नाही, तू कन्स्ट्रेन कर. आता बऱ्याच वेळा मी काय करतो की जे लोक, आता बरेच लोक विशेष करून धार्मिक असतात, मग त्यांना मी सांगतो तुम्ही असं करा, तुमचा डॉक्टरवर विश्वास नाही, डॉक्टरचं ऐकत नाहीत, तुम्ही इथून केबिन मधनं उठल्यानंतर मंदिरात जा, नवस बोला की 6 महिने हे खाणार नाही. ओके, नवस सगळे ऐकतात. बरं 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 बरं.
मग ते मला जातात. वाटतं हा फार चांगला उपाय हा, आहे. म्हणजे नवस तुम्ही सगळं बाहेर आहे. कुठे गेल्यानंतर सांगितलं की माझा नवस आहे. नवस आहे. हा, मी कारण हा मला आता गोड हो- खायचं नाही, मी गोड सोडलंय. आता जर हे रुग्णांनी म्हणजे सांगितलं, देवीला सोडले, येस, देवीला माझे सोडले, तुमचं वडील जे गेले कुलदैवत त्यांच्या असेल, नावाने सोडले, असं तुमचं पण जे मी लो कुलदैवत असेल त्याचा नवस बोला आणि ओके. नवस बोलून 1 वर्ष मी सोडलेले देवाला हे फार बोललेलं आहे. छान सांगितलं हा, डॉक्टर, तर हे फार महत्वाचं आहे. हे असे या पद्धतीने त्यांचं आम्हाला फॅमिली काउन्सिलिंग करायचं. कोणाचे म्हणजे थॉट प्रोसेस वेगवेगळ्या प्रकारची असते. राईट राईट जे लोक मॅक्झिमम धार्मिक आहेत, ज्यांच्या घरात धर्माचं खूप जास्त प्रभुत्व आहे, त्या लोकांना आम्ही सरळ देवाला कबूल करा बाबा, कुलदेवतेला कबूल करा, मंदिरात जाऊन कबूल करा, आणि त्याच्यानंतर मग सांगतो. हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे की समजा आता मला डायबिटीस समजा, मी एखाद्या घरी गेलं म्हणजे अहो मी साखर खात नाही, दूध घेत नाही, म्हटलं अहो काय होतं काय एखाद्या काय घेत होतं नव्हतं. काय? हे असं म्हणतात आणि मी जर म्हटलं नाही नाही नवस माझा आहे. आज उपवास आहे, मी आज साखर घेणार नाहीये, दूध घ्यायचं नाही बरोबर. मला. म्हटलं की कोणीही आग्रह आग्रह करत करत नाही, नाही. एकदा म्हणत नाही. मग हा हे फार इम्पॅक्ट, महत्वाचं आहे. आणि आम्ही नंतर सांगतो जेव्हा नवस सोडायचा आहे तुम्हाला तेव्हा मलाही जेवायला बोलू. हे या पद्धतीने आम्ही त्याचं. व्हेरी नाईस. आणखीन एक महत्वाचं आता आपण सगळ्याच वेळा एक्सरसाइज बद्दल थोडीशी आणखी जास्त म्हणजे की असं काही आहे का की ओबेज माणसाने अशा प्रकारच्या एक्सरसाइज करायला पाहिजेत, असं काही आहे किंवा अशा प्रकारच्या करू नयेत, कारण करू बरोबर. नयेत त्याला सुद्धा फार महत्व आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण बहुतांश लोक जे जिममध्ये जातात तेव्हा जिममध्ये गेल्या गेल्याच एक मोठं वजन काटा ठेवलेला असतो आणि त्याच्यावर ते वजन करतात आणि त्यांची ही अपेक्षा असते की मी जो एक्सरसाइज करतोय तो वजन कमी करण्यासाठी करतोय. ही त्यांची मूलभूत संकल्पनाच मुख्यतः चुकीची आहे. एक्सरसाइज कुठलाही असो, मग त्याच्यात खूप प्रकारचे आहेत. एक्सरसाइज हा जो प्रकार आहे ह्या प्रकार म्हणजे वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. व्यायामाचे उद्दिष्ट अतिशय वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये मग आता मी जर विचारलं की बाबा तुम्ही व्यायाम करता का, हो मी 15 मिनिटं रोज प्राणायाम करतो. प्राणायाम हा व्यायामाचा प्रकार ओबेसिटीमध्ये होऊ शकत नाही. योगासनं व्यायामाचा प्रकार हा ओबेसिटीमध्ये येऊ शकत नाही. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला एन्ड्युरन्स एक्सरसाइज आहे, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहे, स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत, अशा प्रकारचे. आणि विशेष करून सुश्रुतांनी हे एक्सरसाइज सांगितलेत की तुम्ही वजन उचला किंवा तुम्ही चक्रमण करा, एकाच जागेवर फेऱ्या मारा. हे जे आहे हे एन्ड्युरन्स आहे. तुम्ही हत्तीवर पळा, तुम्ही घोड्यावर पळा, हे एक प्रकारचं एन्ड्युरन्स आहे. त्यानंतर त्यांनी वजन उचला, सुश्रुतांनी स्पष्ट उल्लेख केलेत. मग ह्याचे इम्पॅक्ट्स काय आहेत? आता त्याच्यामध्ये 2 विशिष्ट प्रकारच्या पॅथॉलॉजीज आहेत. एक आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि दुसरं आहे मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन. म्हणजे इन्सुलिन या हॉर्मोन्सचा अवरोध पेशींना आणि जी काही एनर्जी क्रिएट करणारी जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणामध्ये काहीतरी दोष असणं. ओके. हे 2 महत्वाच्या पॅथॉलॉजीज स्थूलतेमध्ये आहेत. आता या पॅथॉलॉजी जेव्हा स्थूलतेमध्ये सापडतात तेव्हा स्ट्रेंथनिंग करणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचं मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन हे दुरुस्त होऊ शकत आणि नाही. एक महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच लोकांचं काय आहे हल्ली की फिरायला जाणं हा फार चांगला व्यायाम सगळे समजतात. बरोबर मी पर्टिक्युलरली ओबेसिटीच्या संदर्भात आहे, मी नॉर्मल माणसाबद्दल बरोबर. बोलत नाहीये. बरोबर. ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, अशा लोकांसाठी फिरायला जाणं हा कितपत योग्य व्यायाम? नाही, तो फिरायला कसा जातो ह्याच्या फार महत्वाचं आहे. आता फिरायला विशेष करून नवरा बायको जातात, मित्रमैत्रिणी जातात, गप्पा मारत मारत जातात. त्यांच्या पल्स रेटवर, विशेष करून त्यांच्या नाडीवर आणि त्या नाडीच्या गतीवर त्यांचं काही नियंत्रण नसतं. त्यांना माहीत नसते की किती परत नाडीची गती चालली आहे. तर अशा प्रकारचं फिरायला जाणं काही उपयोगाचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता ह्याच्यामध्ये एक अतिशय वैज्ञानिक असं लक्षात आलेलं आहे की त्याच्यामध्ये एक रँडल सायकल म्हणून एक सायकल असते. रँडल सायकल म्हणजे आपली शरीराची एनर्जी निर्माण करणारी जी यंत्रणा आहे ही विशेष करून 2 म्हणजे आपण म्हणतो की हायब्रिड गाड्या, शरीर पण हायब्रिड आहे. काही वेळेस ते कार्बोहायड्रेटवर चालतं म्हणजे कार्बोदकांवर चालतं, काही वेळेस ते फॅटी ॲसिड्सवर चालतं म्हणजे चरबीवर चालतं. आता प्रामुख्याने जेव्हा शरीराची जी काही चयापचय आहे, हा शरीर हे चरबीवर चालण्यासाठी तयार झालेली यंत्रणा आहे. म्हणजे काही गाडी पेट्रोलच्या असतात पण लोक चालवतात रॉकेलवर असं. पण आपली जे शरीर आहे हे चरबीवर चालण्यासाठी तयार झालेलं आहे. आता अशा वेळेस आपण खूप जास्त कार्बोदकं खातो, आपण कार्बोलिक आहोत. मग कार्बोदकं खूप जास्त खातो आपण. मग कार्बोदकं खाल्ल्यानंतर शरीराला सगळ्यात आधी हे कार्बोदकं पचवावी लागतात. आता समजा एखाद्याने व्यक्तीने चालायला चालू केलं, तो 55 मिनिटं चालला पण आदल्या दिवशी 2 पुरणपोळ्या खाल्ल्यात. 55 मिनिटापर्यंत त्याच्यात कार्बोदकच पचवायला जातात. मग तो थकून जातो. जोपर्यंत चरबी जळण्याची प्रक्रिया सुरू होत नाही घरी येऊन परत चहा पितो. मग अशा वेळेस हे जे चालणं आहे ह्या चालण्याचा आणि तुमच्या खाण्याचा एक विशिष्ट प्रकारचं एक नातं निर्माण करायला लागतं. विशिष्ट प्रकारचं त्याची एक पद्धत आहे. विशेष करून लोक जेव्हा व्यायाम करतात, व्यायाम केल्यानंतर घरी आल्यानंतर
लोक पोहे खातात सायकलिंग केल्यानंतर, पळाल्यानंतर पोहे खातात, वडापाव खातात, मिसळ खातात. तर त्या व्यायामाचा काहीही उपयोग नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्यायाम तर करायचा, त्याच्यानंतर इंटरमिटंट फास्टिंग हो, हे करायचं. बरोबर तुम्ही सांगितलं. ते मी बरेच बघितले असे ग्रुप्स असतात हो. विशेषतः की ते फिरायला जातात आणि फिरायला शेवटी त्यांचा एक ठरलेला एक ब्रेकफास्टचा एक पॉईंट असतो. तिथं जाऊन मस्त आपला वडापाव खा, भजी खा. हे बरोबर आहे. त्यांच्या डोक्यामध्ये कसं, मी तर एवढंच चाललो, अरे पण तिथपर्यंत चरबी जाळण्यापर्यंत तुमचं गेलंच नाही, ते संपवलं, तुम्ही पुन्हा चरबी तुम्ही हे खाल्लं, कार्बोदक खाल्लं. बरं तर बरं हा बरं. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे व्यायाम कसा करतो आणि व्यायाम करताना आपण त्यासोबत आपली खाण्याची चर्या कशी आहे, ओके. हे हां. ह्याला फार महत्व. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करणं आवश्यक आहे. तो येस, व्यक्तीप्रमाणे बदलेल. तो प्रत्येकाला सारखा व्यक्तीप्रमाणे, एकच हा चालणार नाही. व्यक्तीप्रमाणे बदलेल. ओके. आणि विशेषतः एंड्युरन्स एक्सरसाइज करणं जास्त आवश्यक एन्ड्युरन्स आहे. आणि स्ट्रेंथनिंग मग ते दोन्ही ते पण. काय म्हणतात कार्डिओ म्हणतात कार्डिओ, ते हा आणि कार्डिओ म्हणजे दुसरं स्ट्रेचिंग अशी दोन एन्ड्युरन्स म्हणजे जिथं तुमची नाडीची गती विशिष्ट पद्धतीने, आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला चरबी जाळण्यापर्यंत जायचं असेल, हं, हं. तर चरबी जाळण्यापर्यंत जायचं असेल तर तुमची नाडीची गती ही 220 मायनस तुमचं वजन. हं, 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 हं. आता समजा एखाद्याचं 220 मायनस तुमचं वय, एखाद्याचं वय जर 50 वर्ष असेल हं, हं, हं. तर 220 मायनस 50 हं, हं. म्हणजे 170 पर्यंत तुमची नाडीची नाडी गती जायला साधारण 5-10 मिनिटं तरी मेंटेन व्हायला पाहिजे. बर तेव्हा कुठे शरीर कार्बोदक सोडून मग चरबी जाळण्याच्या प्रक्रियेमध्ये एंटर होईल बर ओके. आणि तेव्हाच बीटा ऑक्सिडेशन होईल. नाहीतर बीटा ऑक्सिडेशन होणार नाही, फक्त गुडघे दुखतील, बाकी फरक काही पडणार नाही. हे झुंबा बिंबा असे हल्ली प्रकार निघाले, त्याचा काय संबंध आहे exercise-शी? बेसिकली झुंबा तो पण एक्सरसाइजचा प्रकारच आहे, पण त्यामध्ये तुमचं कार्डियक फिटनेस किती आहे, तुमचं नी जॉईंटचं फिटनेस किती आहे, हं. तुमचं लंबार जॉईंटचं फिटनेस किती आहे, हं. ह्याच्यावर ठरवून तुम्ही झुंबा सारखे एक्सरसाइजचे प्रकार अवलंबावे. मला एक अजून या बाबतीत विचारायचं आहे. हे आता एक्सरसाइज करतात ना, हे झुंबा म्हणा किंवा ह्याच्यामध्ये तुमच्या फिटनेस मध्ये तिथे ना एक्सरसाइज करत असताना मोठमोठ्या आवाज म्हणजे म्युझिक लावलेलं असतं. बरोबर आहे. हे एक्सरसाइज करताना म्युझिक ऐकणं बरोबर वाटतं का? कसं काय म्हणजे फार जास्त मोठ्या आवाजात जर म्युझिक लावून जर ते करत असतील तर पुन्हा ते क्रॉनिक स्ट्रेसमध्ये जातील. ओके. कारण का तो पण एक स्ट्रेसच आहे बॉडीवर, इंद्रियांवर तो पण एक ताणच आहे. हम्म, हम्म, हम्म. अतियोग येतो इंद्रियांचा, जसं आयुर्वेदाने सांगितलंय. हम्म. तर तो अतियोग पुन्हा तुमचं कॉर्टिसॉल सिक्रेट करेल, पुन्हा न्यूरोपेप्टाइड वाय सिक्रेट करेल. तर व्यायाम करताना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुम्हाला असता कामा नये. तुम्ही मंद चांगले शास्त्रीय संगीत यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन द बॉडी आणि यू शुड म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीचे सिग्नल्स ऐकले पाहिजेत. राईट. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडीचे सिग्नल्स, खूप लोकांना सवयच नसते सिग्नल ऐकायची, ओके. तर बॉडीचे सिग्नल्स जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत ते असे मोठे काही लोकांना त्या म्युझिकच्या तालावर एक्सरसाइज एक्सरसाइज पण ते तिथपर्यंत म्हणजे ते रेग्युलर नाही करणं योग्य नाहीच. एखाद्या वेळेस तुम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून, मजा म्हणून करायला काही हरकत नाही, पण एवढ्या मोठ्या आवाजात जर तुम्ही सातत्याने जर तुम्ही व्यायाम केला तर तो पुन्हा एक क्रॉनिक स्ट्रेस तुम्हाला निर्माण. हा बरोबर आहे. म्हणजे हे काय माहिती का, हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की लोकांचे बरेच मिथ्स आहेत, विशेषतः डाएट बद्दल, एक्सरसाइज बद्दल, एकंदरीत वेट लॉस, बरोबर. ह्याच्याबद्दल हे कॉमन मिथ्स साधारणतः कोणते ते तुम्ही सांगू शकता? आता कसे सगळ्यात टाळायचे? कॉमन मिथ म्हणजे साधारण तुम्ही जर वजन कमी करणाऱ्या वेबसाईट्स जर बघितल्या तर मला असं वाटतं की 99.9 वेबसाईट्स तुम्हाला सलाड्स खा आणि फळं खा ह्या सल्ला देतात. ओके. आणि आयुर्वेदाने ह्या दोन्ही नाही खायला सांगितलेलं. आता जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही सलाड्स खाऊ नका, भाज्या जास्त खाऊ नका, आपल्याकडे सांगितलं की वाघभटाचं ते सूत्र आहे की कोरुक 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 आणि हितभूक मितभूक आणि अशाकभूक. तर आयुर्वेदाने वाघभटाने स्वतः सांगितलं की अशाकभूक आहे, की तुम्ही जर आरोग्य सांभाळायचं असेल तर भाज्या म्हणजे भाज्या, शाक म्हणजे भाज्या, म्हणजे भाज्या विरहित तुमचं, विशेष करून पालेभाज्या विरहित. आणि इथं कच्च्या इथं काय माहिती का, बरेचसे जे काही नवीन शास्त्र आता उदयास आलेत तर ते पूर्णपणे तुम्हाला भाज्यांवर, कच्च्या भाज्यांवर विशेष करून ठेवतात आणि फळं खूप खायला सांगतात. आता काय माहितीये का की वजनासाठी फळं हा नंबर 1चा तुमचा विरुद्ध गुणधर्मीय पदार्थ आहे किंवा दुश्मन म्हणायला म्हणतो आपण. काय माहितीये का की बेसिकली फळांमधलं जे काही फ्रूट, आता लोक जेव्हा फळं म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, त्याच्यामध्ये हे आहे ते, पण त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे. आता जेव्हा आपण फ्रुक्टोज खूप जास्त प्रमाणात खातो आणि तुमचं यकृत विकृत आहे, म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्यावेळेस त्या फळांमधनं एक चांगल्या प्रकारची एनर्जी क्रिएट नाही होऊ शकत, ज्याला आम्ही एटीपी म्हणतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. एक चांगल्या प्रकारची तयार नाही होऊ शकत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एडीपी जनरेट होतं,
ॲडिनोसिन डायफॉस्फेट, म्हणजे एक फॉस्फेटचा मॉलिक्यूल तुमचा लॉस होतो. तिथंच तुम्हाला लो एनर्जी मिळते. दुसरी गोष्ट, फळं जास्त खाल्ल्याने तुमची हृदयातली यकृतातली चरबी वाढते आणि तुम्हाला फॅटी लिव्हर आणि लिव्हर फायब्रोसिस व्हायला लागतं. ओके, पण हे एक म्हण होती, म्हणजे आहे अजूनही, की ॲन ॲपल ए डे कीप्स यू हेल्दी वगैरे, असं काय नाही, प्रकार होतं. ते काय आहे, म्हणजे ते काही बरोबर असतं का नाही नाही नाही, ॲपल डे किप्स डॉक्टर अवे, ही जी म्हण आहे, हं. म्हणजे मला तरी वाटतं की इट इज अ बिझनेस प्रमोटिंग फॉर ॲपल. हं, 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 हं. इट इज नथिंग करेक्ट. हं, हं, की हं. ॲपल डे म्हणजे इव्हन ज्यांचं वजन जास्त, इव्हन जे टॉफी आहेत, हं, हं. ज्यांचं थिन आउटसाइड आणि फॅट इनसाइड आहेत, हं, त्यांनी सुद्धा जर ॲपल सेवन केलं हं, हं. नियमित, म्हणजे मला नवल वाटतं, लोक केळं ॲपल दवाखान्यात घेऊन जातात तरुणांना, हं, ते हं, विष घेऊन हं. चाललेत. ओहो, बापरे. कुठल्याच मेटाबॉलिक हं. डिसऑर्डर्समध्ये केळी सारखे पदार्थ, ॲपल सारखे पदार्थ, ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे. हं, हं. आता लोक काय म्हणतात की ॲपलचा ग्लायसेमिक इंडेक्स तर कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स ग्लुकोज मोजतो, फ्रुक्टोज मोजत नाही. हं, हं. हा इम्पॅक्ट फ्रुक्टोजचा आहे, फ्रुक्टोजचा आहे. ग्लुकोजचा नाही. हं, हं, हं. आता फ्रुक्टोज जेव्हा घेतलं हं. तेव्हा अजून एक दुसरा प्रकार आहे की नायट्रस ऑक्साईड सिंथेसिस कमी होतं. हं. फ्रुक्टोज घेतलं की हं. नायट्रस ऑक्साईड सिंथेसिस कमी झालं म्हणजे तुम्हाला हृदयाचे विकार आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे आजार सुरू होतात. ओहो, बरं. म्हणजे तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम्स, लोक सेक्शुअल प्रॉब्लेम कमी होण्यासाठी फळं खातात, हं, पण हं. त्यांच्या हे लक्षात येत नाही की फळं खाऊनच त्यांना इरेक्शन येणार नाही. ओहो, बापरे. हं, तर हं. हा इतका विरोधाभास आहे. तसंच हं, भाज्यांचं आहे. हं. भाज्यांमध्ये भरपूर कार्बोदक आहेत, भाज्यांमधले फायबर्स सगळे कार्बोदक आहेत, हं, हं, हं. आणि ही कार्बोदकं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स तयार करतात मोठ्या आतड्यांमध्ये, आणि पोर्टल वेन मधनं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स हं. हे लिव्हरमध्ये टाकतात, आणि मग नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर्स तयार होतात. हं. म्हणजे फळांमुळे आणि व्हेजिटेबल्समुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. आणि बघा तुम्ही की सध्या भारतामध्ये पण मला असं वाटतं साधारण 60% पेक्षा जास्त लोकांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असावं. ओहो, बरं, बरं, बरं. महत्त्वाची गोष्ट सांगितलीत तुम्ही. ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट विचारायची तुम्हाला, की डिटॉक्स नावाचा एक प्रकार हल्ली फार फेमस आहे. बरोबर. म्हणजे डिटॉक्स टी, डिटॉक्स ज्युसेस, आणखीन हे तुमचं डिटॉक्सिकेशन करायचं हो, आहे. डिटॉक्सिकेशन. हे असे प्रकार, इव्हन आयुर्वेदाचे लोक सुद्धा हल्ली हा हा प्रकार हा वापरायला प्रकार लागले. वापरायला म्हणजे जे विरेचन वगैरे पंचगव्य ते डिटॉक्स डिटॉक्स करायचं तुम्हाला. बरोबर. हे डिटॉक्स, वेट लॉस, ओबेसिटी यांचा काय काय समज, व्हॉट इज दिस डिटॉक्स? हे खरंच काही आहे का? असं हे काही असतं डिटॉक्स का? नाही का, ही एक गुळगुळीत मार्केटिंगसाठी निर्माण झालेली संज्ञा आहे असं मला वाटतं. मी माझ्या बरं. प्रॅक्टिसमध्ये कुठेही डिटॉक्स शब्द 35 वर्षात 30 वर्षात कुठे वापरलेला नाही. हं, हं, आता हं. डिटॉक्स म्हणजे कुठेतरी टॉक्झिन्स बाहेर काढणं, हं, हं. की पण शरीर टॉक्झिन्स हेच नाही करू शकत, टॉलरेटच करू शकत नाही. हं. आणि जे टॉक्झिन्स तयार होतात, फॉर एक्झाम्पल जेव्हा गट फ्लोरा खराब आहे त्याच्यापासून निर्माण होणारे टॉक्झिन्स, समजा बॅक्टेरियापासून निर्माण होणारे लायपोपॉलिसॅकराइड्स, हे टॉक्झिन आहे. हे टॉक्झिन कमी करण्यासाठी हे चहा बी काही कामाला येत नाहीत. हं, तिथं हं. सगळ्यात चांगलं औषध जे आहे ते अतिशय फुकटात येते, आहे इंटरमिटंट फास्टिंग. हं. तो आहे व्यायाम. हं. आता ह्याचं प्रमोशन कोणी करत नाही. डिटॉक्स टी, डिटॉक्स फ्रूट ज्यूस, हं. म्हणजे डिटॉक्स म्हणायचं आणि काहीतरी विकायचं. हं. त्याच्यापेक्षा डिटॉक्स म्हणा आणि सांगा लोकांना इंटरमिटंट फास्टिंग करा, तुम्ही व्यायाम करा, आणि हे जेव्हा तुम्ही सातत्याने कराल तेव्हा तुमच्या शरीरातले हे जे विषाक्त पदार्थ आहेत हे आपोआप कमी होत जातील. डिटॉक्स वगैरेच्या प्रकारची गरज असते का खरंच हो? गरज तशी काहीही नाहीये. जर तुमची जीवनशैली अगदी व्यवस्थित असेल हं. तर कुठल्याही प्रकारचा डिटॉक्स तुम्हाला करायची काहीही गरज काही पडत नाही. आवश्यकता नसते. ओके, ओके. कारण शरीराची स्वाभाविकच मेकॅनिझम त्याच्यामध्ये आपली कंटिन्यूअसली चालूच लिम्फॅटिक असतं थोडक्यात. सिस्टीमच डिटॉक्ससाठी आहे. हं, 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 आपल्या हं. शरीरात एक सिस्टीम आहे डिटॉक्स करण्यासाठी. हं. जे काही आता समजा शरीरातले जे काही डिब्रिस तयार होतं सेल्समध्ये, हं, ते हं. डिब्रिस लिम्फॅटिक सिस्टीम्स मध्ये हं. येतात, ते ट्रेन आउट ऑटोमॅटिक रोजच्या रोज होत राहतात. हे मार्केटमध्ये हल्ली फार वातटी, पित्तटी, कफटी वगैरे असले प्रकार खूप यायला लागले. नाही, हे सगळे ते काय हे कितपत म्हणजे सगळे घ्यावेत का लोकांनी? हे सगळे मार्केटिंग फंडे आहेत. ह्यांनी प्रत्येकाने आपला आपल्या शरीराचा अभ्यास करावा, त्या प्रोडक्टचा अभ्यास करावा, हं. आणि मगच ते घ्यावे. असं ब्लाइंडली किंवा कोणावर पटकन विश्वास ठेवून किंवा नॉन मेडिकोज पर्सनवर विश्वास ठेवून हं, असे हं, घेणं हं. चुकीचं आहे असं मला वाटतं. बरं, ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला की हे वेट लॉस सप्लिमेंट सुद्धा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत हल्ली. तर हे कितपत योग्य आहे? वेट लॉस सप्लिमेंटवर डिपेंड राहणं आणि घेणं? बेसिकली वेट लॉस सप्लिमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते शेक्स, प्रोटीन हं, शेक्स, हं, हं, त्याच्यानंतर फॅटी ॲसिड्स, हं, हं. तर अशा प्रकारचे, किंवा मग आपण काय स्मूदी वगैरे बनवतात ते? स्मूदीज आहेत. आता स्मूदीज मार्केटिंग करत नाही, स्मूदीज घरी तयार करतात लोक. पण हं. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी, आता फॉर एक्झाम्पल जे कोणी एक्सरसाइज करतात, आपण एक सप्लिमेंट बद्दल बोलू, हं. ते आहे जिममध्ये जाणारे लोक हं. प्रोटीन शेक्स खातात. ह्या प्रोटीन शेक्समध्ये मॅक्झिमम ब्रांच अँड अमायनो ॲसिड्स असतात. हं. हे ब्रांच अँड अमायनो ॲसिड्स जे आहेत
हे आहेत ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन. हे 3 ब्रांच इन अमायनो ऍसिड्स असतात. हे 3 ब्रांच इन अमायनो ऍसिड्स आता तुम्ही बॉडी बिल्डर जो 4-4, 5-5 तास व्यायाम करतोय त्यांनी खाणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरनं त्याला ते प्रोटीन्स मिळतात. आता आपल्यासारखे लोक जे नवशे गवशे असतात, जे कधीतरी जिममध्ये जातात, जिममध्ये जास्त फोटोग्राफीमध्ये वेळ घालतात आणि मग त्याच्यानंतर जर ब्रांच इन फॅटी ऍसिड जर त्यांनी खाल्ले तर अशा लोकांना त्याचा उपाय होण्यापेक्षा अपाय जास्त होतो. त्यांच्या मसल्समध्ये चरबी जमा होते, त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी जमा होते आणि ह्या अमायनो ऍसिड्सचं कन्व्हर्जन त्यांच्या कार्बोदकांमध्ये होतं. ओके, मी त्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मग तुम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स फ्री असाल तरच अशा प्रकारचे सप्लिमेंट्स खाण्यासाठी तुम्ही फिट आहात. इथं सगळेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्सनी गणलेले आहेत. म्हणजे थोडक्यात असं सांगितलं जातं की तुम्ही खाल्लेलं पचवलं पाहिजे, तेवढंच खा तुम्ही. पण बेसिकली काय माहितीये का सर, की पचवणं ह्याचा म्हणजे नॉर्मल मोशन्स होणं इथपर्यंतच व्याख्या आहे. आयुर्वेदाची पचवायची व्याख्या फार वेगळी आहे की ते धातूंपर्यंत ते जायला पाहिजे. तर ही व्याख्या समाजामध्ये येणं आवश्यक आहे की आम्ही पचवलं म्हणजे आम्ही प्रोटीन्स खाल्ले आणि आम्हाला दुसऱ्याशी साफ संडास झाली म्हणजे ते पचलं असं होत नाही. याच नोटवर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञ आहात, अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करता, ओबेसिटी वगैरे अनेक गोष्टी प्रॅक्टिस करता. तर आयुर्वेदाचा आज जो काही प्रचार चाललेला आहे, जे लोक आयुर्वेद फार वाढायला लागला आहे, सगळ्या जगात व्हायला लागलेला आहे, तर तुम्ही समाधानी आहात काय त्याबद्दल? आणि हे चाललं, हे बरोबर चाललं असं वाटतं का तुम्हाला? सगळा का मिसइंटरप्रेट व्हायला लागले सगळं? हा खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर हा ग्लोबल लेवलला किंवा राष्ट्रीय लेवलला जाणं अपेक्षित आहे हा प्रश्न. कारण शास्त्रीय आयुर्वेद जो आहे त्याचं कुठंही त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाहीये. शास्त्रीय आयुर्वेद म्हणजे काय? लोकांनी श्लोकाचाच फक्त वापर करावा? नाही, तसं नाही. त्यामध्ये श्लोक किंवा कल्प यांचा अंतर्भाव न होता आयुर्वेदाचे ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, ह्या बेसिक प्रिन्सिपल्सला फॉलो करणं. आता समजा फॉर एक्झाम्पल, आता आपण आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलंय की अन्नपान विधी अध्यायामध्ये चरकांनी सांगितलंय की तुम्ही भाज्या जास्त खाऊ नका, फळं सगळे गुरु आहेत. मग असे पदार्थ जर तुम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये अतिप्रमाणात खायला सांगितलं तर इथं आयुर्वेद प्रिन्सिपल राहिलं कुठं? किंवा आयुर्वेदाने सांगितले की आयुर्वेदाने तर 25व्या अध्यायात सांगितले, 40वां सूत्र, की त्यांनी सांगितले की एकदाच तुम्ही आहार घ्यायला पाहिजे, एकभुक्त व्हायला पाहिजे. आता एकभुक्त न होता आयुर्वेदवाल्यांनी जर सांगितलं की 2-2 तासाला खा, तर मग कुठे आयुर्वेद प्रिन्सिपल राहिले? हितभूत मितभूक जे म्हटलं, हितभूक मितभूक अशा हे फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आयुर्वेद हितभूत मितभूक ह्याबद्दल थोडंसं बोला ना. म्हणजे काय आता त्यामध्ये काय माहितीये का, की हितभूक आणि मितभूक म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस फ्री माइंड पाहिजे. आत्ताच आपण स्ट्रेस बद्दल बोललो की तुम्ही खूप ताणतणाव आहे आणि ताणतणाव असताना तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही खूप अॅक्यूट स्ट्रेसमध्ये येतात, जेव्हा अॅक्यूट स्ट्रेसमध्ये येतात तेव्हा तुमची जी पूर्णपणे कोरडी असते, ड्रायनेस आलेला असतो पूर्ण, आणि त्यावेळेस जर तुम्ही आहार घेतला तर तुमचा अमायलेजच नाहीये ना, त्यात तुमच्या सलायवामध्ये अमायलेजच नाही तर तुमचे कार्बोहायड्रेट पचणार कसे? पचूच शकत नाहीत. मग त्यामुळे तुम्हाला मितभूक असणं आवश्यक आहे. तुमचं शांत चित्त आणि म्हणजे कमीत तुम्ही कमीत कमी खायला पाहिजे आणि शांत मनाने खायला पाहिजे. म्हणजे जे काही ते चांगलं खायला पाहिजे, शरीरासाठी हितकर, म्हणजे ज्याला आपण होलसम. आता होलसम म्हणजे काय माहितीये का, की फळांमध्ये समजा खूप जास्त कॅल्शियम आहे, दुधामध्ये कॅल्शियम आहे. आता दुधामध्ये कॅल्शियम असताना मी ते होलसम समजायचं, ते सात्विक समजायचं आणि ते दूध भरपूर खायचं, पण माझ्या शरीराला त्या दुधाची आवश्यकताच नाहीये. ऑन द कॉन्ट्री ते माझ्यासाठी होलसम नाही होणार, ते माझ्यासाठी हितकारक नाही होणार. जसा मागे आपण चर्चा करताना आपण बघितलं की एक सोसायटील गुड असतं, एक पर्सनल गुड असतं. सोसायटी, हे सगळे सोसायटल गुड्स आहेत. मग पर्सनल गुड्स पूर्णपणे वेगळे, ते हितभूक आहे. ते हितभूक आहे. मग प्रत्येकासाठी हित काय हे प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकृतीनुसार ठरवणं गरजेचं आहे. सोसायटल गुड हे 99% पर्सनल गुड असू शकत नाही, विशेष करून स्थूलतेमध्ये आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. म्हणजे जगासाठी चांगलं, ते तुमच्यासाठी जगासाठी चांगलं, म्हणजे ते मार्केटिंगसाठी चांगलं आहे, बिझनेससाठी चांगलं आहे, पण आरोग्यासाठी चांगलं आहे असं स्वतःच्या आरोग्यासाठी असं नाही. व्हेरी गुड, छान छान सांगितलं तुम्ही. आणि विशेषतः तुम्ही मगाशी सांगितलं दुसरं टोकाचा एक विचार आहे की जसं मी मगाशी म्हटलं की आयुर्वेद मिसइंटरप्रेट झाला असं तुम्ही म्हणतात, योग्य वापरत नाही. काही लोकांना म्हणजे आयुर्वेद आता आउटडेट झालंय, याचा काय उपयोग नाही, हे काय 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, काही अर्थात कशाला ते चिकटून बसलेलं आहात असा आरोप आयुर्वेदाच्या वैज्ञानिकावर खूप केला जातो. बरोबर. मुळात आयुर्वेदाला वैज्ञानिक शास्त्रच मानत नाहीत बरीच. बरोबर.
जे अगदी त्यात फार क्वालिफाईड लोक आहेत चांगल्या प्रकारचे. तर तुमचं याच्याबद्दल तुम्ही कसं म्हणाल की बाबा आयुर्वेद हे वैज्ञानिक शास्त्र आहे असं तुम्ही कसं लोकांना सांगू शकाल, समजावून सांगू शकाल? सगळ्यात महत्त्वाचं जे काही आता आपण जसं बोललो की आयुर्वेदाचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, विशेष करून अग्नीची संकल्पना आहे, दोषांची संकल्पना आहे, धातूंची संकल्पना आहे किंवा त्याच्या विकृतींची काही संकल्पना आहे. ही संकल्पना जर आपण चांगली अभ्यासली आणि त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास, मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास जर केला, तर आपल्याला लक्षात येईल की या मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये सगळं आयुर्वेदच कचाकच भरलेला आहे. हम्म, 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 पण अनफॉर्च्युनेटली काय झालंय, मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करणारा माणूस आयुर्वेदाचा अभ्यास करत नाही आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणारा माणूस मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करत नाही. जो व्यक्ती हा दोन्ही अभ्यास करेल तो व्यक्ती असं कधीच सांगू शकणार नाही की आयुर्वेद आउटडेटेड झाला. ओके. अनफॉर्च्युनेटली दुसरे जे काही कॉन्टेम्पररी मेडिसिन्स आहेत त्या कॉन्टेम्पररी मेडिसिन्सनी बायोकेमिस्ट्री आणि मॉलिक्युलर बायोलॉजी सोडून दिलेले. अच्छा. ओके. त्याचे चिकित्सक त्याचा अभ्यासच करत नाहीत. मग त्यांचे प्रिन्सिपल्स वेगळे, आयुर्वेदाचे प्रिन्सिपल्स वेगळे आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. तर असा एकत्रित होलिस्टिक अप्रोच जर ठेवला, 360 डिग्रीनी जर अभ्यास केला, तर मात्र कोणीही म्हणू शकणार नाही की आयुर्वेद आउटडेटेड झालेलं आहे. थोडक्यात मिसइंटरप्रिट झालेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो असं एक लक्षात आहे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सबनीस, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिलीत. प्रेक्षको, तुम्हालाही हा कार्यक्रम आवडला असेल. थोडक्यात नमस्कार. सांगायचं म्हटलं की हितभूक आणि मितभूक हा अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा संदेश यांनी दिलाय. मग तो केवळ ओबेसिटीच नव्हे तर सगळ्यांनाच हलो हितकर तेच खा आणि कमीत कमी खा, अशा प्रकारचा हा एक संदेश आहे. याचा टेक होम मेसेज आपण असं म्हणूया याकरता. तेव्हा आपण सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीने हे ऐकाल, तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. इथेच आम्ही आमचा आजचा कार्यक्रम ठेवतो. नमस्कार. नमस्कार.